गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून गव्हाचं पीठ मळून घ्या। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, आलं घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये छानसं असं कुटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। रात्रभर भिजत ठेवलेले हिरवे मूग आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे। 1 चमचा राई घातलेली आहे, राई चांगली तडतडू दे। एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे, जिरं चांगलं फुलू दे। कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो। कांदा टोमॅटो परतून घेऊया तेलामध्ये। मालवणी मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात आणि हळद घेतलेली आहे, आलं लसूणचा ठेचा घातलेला आहे आणि त्याचबरोबर हिंग घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। आपण हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊया आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि भिजवलेले हिरवे मूग आणि बटाटे आपल्याला घालायचे आहे। परतून घेऊया आणि पाणी घातलेलं आहे, गरजेनुसार पाणी घाला आणि चांगलं परतून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला पाणी घातल्यानंतर झाकण ठेवा आणि 7 ते 8 मिनिटानंतर झाकण ओपन करा आणि बघा भाजी शिजलेली आहे की नाही। परत मी पाणी घातलेलं आहे गरजेनुसार आणि परतून घेतलेलं आहे। पुन्हा मी 7 ते 8 मिनिटं भाजी शिजवत ठेवलेली आहे। भाजी चांगली शिजलेली आहे, तुम्ही बघू शकतात। मी मिक्स करत आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालत आहे आणि परतून घेतलेली आहे भाजी आणि तयार झाली हिरवी मुगाची भाजी। गव्हाचं पीठ पिठामध्ये डिप करा आणि लाटणीने लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात चपाती एकदम गोलाकार अशी होत आहे आणि फटाफट अशी गोल होत आहे आणि पीठ असं पसरून घ्या आणि पुन्हा आपल्याला लाटणीने ही चपाती गोल अशी करायची आहे, तुम्ही बघू शकतात। आणि जिथे कुठे जाड असेल चपाती तिथे लाटणीने असं पसरून घ्या आणि तवा गरम झालेला आहे, तेल लावा आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या आणि लाटलेली चपाती घाला आणि गॅसची फ्लेम वाढवा। परत 2 मिनिटांनी ही चपाती शेकवा रुमालाने आणि दोन्ही साईडने चांगली शेकवा आणि तेल लावा दोन्ही साईडने आणि चांगली अशी चपाती शेकवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि टिफिन्स रेडी झालेला